यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भेलपुरी खा रहे थे, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। अभ्युत्थान I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backer. विनाशाय च दुष्कृताम् आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। दशकांपासून ते अंधारात प्लॅनिंग करायचे, सीमेपलीकडच्या सुरक्षित ठिकाणांवरून दहशतवाद जोपासायचे. पण यावेळेला त्यांनी भारताची सीमा ओलांडली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या गुप्त प्लॅनने आकार घेतला. 2 आठवडे 700 किलोमीटरवर पसरलेली 9 दहशतवादी ठिकाण भारतीय सैन्य, इंटेलिजन्स यांनी एका अचूक, शांतपणे मात्र तितक्याच प्रखर उत्तराची तयारी सुरू केली, ज्याचं नाव होतं ऑपरेशन सिंधू. दोन आठवड्यांच्या अथक परिश्रमात भारतीय इंटेलिजन्सनं शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. सॅटेलाइटच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणांचा शोध घेतला. ड्रोन्स फिरू लागले. डोळे आणि कान उघडे ठेवून शत्रूंच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात आलं. एक ना एक दहशतवादी स्थळ शोधण्यात आली. हल्ल्याचा मार्ग सावधपणे निवडण्यात आला. धोक्याचा अंदाजही घेतला गेला. शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी एक प्लॅन आखण्यात आला. राजस्थानचं आकाश हवाई दलाच्या फायटर जेट्सनी तणाणून सोडलं. नेहमीचं प्रात्यक्षिक म्हणून पाकिस्तानने याकडे कानाडोळा केला. पण मूळ हेतू त्यांना माहितीच नव्हता. दिवस होता 6 मेचा. पाकिस्तान भारताचं मॉकड्रिल आहे या भ्रमात असतानाच मध्यरात्रीच भारताच्या राफेल जेट्सनी आकाशात झेप घेतली. पाकिस्तानच्या रडारनं याचा वेध घेतला, पण त्यांच्याकडे काय येतंय याचा त्यांना अंदाजच नव्हता. राफेल विमानं स्काल्प मिसाईलने आणि लेझर गाइडेड बॉम्बने सज्ज होती. काझीगामी ड्रोन्स हल्ल्याच्या तयारीत होते. राफेल अवकाशात गरजत होते, पण पाकिस्तानचं रडार मात्र शांत होतं. नवी दिल्लीच्या वॉर रूम मधून ऑपरेशनच्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवलं जात होतं. मध्यरात्री 1 वाजताची वेळ. भारताने एकाच वेळी 9 दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली. बॉर्डर क्रॉस न करताच राफेलने मिसाईल सोडलं आणि दहशतवादी स्थळाचा अचूक वेध घेतला. 9 टार्गेट्स, 9 अचूक हल्ले. दहशतवादी स्थळांची अक्षरशः क्षणात राख रांगोळी झाली. स्काल्प मिसाईल्सनं इमारती क्षणात जमीनदोस्त केल्या, तर हॅमर बॉम्बनं अंधारात असलेली दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली. कामिकाझी ड्रोन्सने शांतपणे पीर पंजाब रेंजमधली लॉन्चपॅड उडवून टाकली. हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांसाठी UAV हल्ल्याचं रिअल टाइम चित्रीकरण करत होतं. मिनिटात दहशतवाद्यांचा गेम ओव्हर झाला. भारतानं 9 दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली, ज्यात मुरिदकेच्या लष्करे तोयबाचं हेडक्वार्टर देखील होतं. पण हल्ल्यात सामान्यांना हानी पोचली नाही, पण उद्दिष्ट मात्र साध्य झालं. 7 मेला पाकिस्ताननं प्रतिहल्ल्यात भारताच्या शहरांवर ड्रोन अटॅक करायला सुरुवात केली. नागरी विमान वाहतुकीच्या आड येत पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. भारताने पुन्हा एकदा उत्तराची तयारी केली. काझीकामी ड्रोन्सनी शत्रूची लष्करी स्थळं उद्ध्वस्त केली. भारताच्या S-400, पराग आणि आकाश या एअर डिफेन्स सिस्टीमने मजबूत कवच तयार करत पाकिस्तानचे ड्रोन जमीनदोस्त केले.
भारताच्या मिसाईल्सने अचूक निशाणा साधत लाहोर, सियालकोट, बहवालपूर आणि कराचीवरील ठिकाणांवर हल्ला केला. भारताच्या एअरफोर्सच्या फायटर जेट्सनी पाकिस्तानच्या एअरबेसला लक्ष्य केलं, ज्यात इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानची महत्वाची हवाई तळं उद्ध्वस्त केली. यामध्ये पाकिस्तानच्या न्यूक्लिअर तळाशी संबंधित असलेल्या सरगोदा आणि जेकोबाबाद एअरबेसचा पण समावेश होता. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या चिथावणीला भारताने चोख उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूर फक्त उत्तर नव्हतं, तर एक स्टेटमेंट होतं की भारत काय करू शकतो. हे काही युद्ध नव्हतं, हा पाकिस्तानला एक इशारा होता. तो म्हणजे भारत त्वरेने, शांतपणे आणि निर्णायकपणे उत्तर देईल. ऑपरेशन सिंदूरनं त्याचं हे लक्ष्य साध्य केलं. आतंकियों ने हमारी बहनों का सिंदूर उजाड़ा, इसलिए भारत ने आतंक के ये हेडक्वार्टर्स उजाड़ दिए.